अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत. बघा, आजच्या रेसिपीसाठी ना मी या तुरी रात्री भिजत घातलेल्या होत्या. तर या अशा प्रकारे छान फुगलेल्या आहेत पाण्यात. आणि आता याला पाणी न घालता फक्त कुकर मध्येच पाणी घालायचं आहे आणि पाणी न घालता 2 शिट्ट्या कुकर मधून करून घेते आहे. तर गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे, मी चाळून घेतलेलं आहे आणि त्यात मीठ आणि थोडं तेल घालते आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ते कणिक ना गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ सेट होण्याकरिता झाकून ठेवायचं आहे. तर बघा, गव्हाचं पीठ ना छान सेट झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून घेते आहे आणि याची एक छान मोठी पोळपाटभर पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यातून आता बघा असे गोल गोल त्रिकोणी चौकोनी असे वेगवेगळे आकार काढून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होते ना, या वेगवेगळ्या आकारामुळे हा पदार्थ ना खायला छान मजा येते. तर बघा, वेगवेगळ्या आकारामध्ये हे तुकडे सगळे काढून घेतलेले आहेत. आता रस्स्याच्या फोडणीकरिता भांड्यात तेल घातलेलं आहे. तेल बघा तापलेलं आहे. त्यात आता मोहरी घालून घेते, तडतडून घ्यायची आहे आणि कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे मीठ आणि तिखट घालते आहे आणि आता छान परतवून घेते आहे पुन्हा आणि तुरी घालून घेते आहे. त्यानंतर चिंचेचा रस आणि तुरी परतवून जास्तीत जास्त पाणी घालून घ्या, कारण त्या पाण्यामध्ये ना ते जे तुकडे आहेत ना ते चांगले शिजवून शिजतील एवढं तुम्ही पाणी घालून घ्या.
तर बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता संपूर्ण जे तुकडे आहेत ना ते घालून घेते आहे आणि वरून थोडी कसुरी मेथी घालते आहे. या कसुरी मेथीमुळे ना छान टेस्ट येते. आता झाकून हे छान 10 ते 12 मिनिटं याला छान शिजू द्या. दहा ते 12 मिनिटांनंतर बघा, तुकडे आणि तुरी छान शिजलेले आहेत आणि रस्सा पण असा दाटसर झालेला आहे. थोडा रस्सा असा दाटसरच ठेवायचा आहे. तर ह्या प्रकारे ना तुम्ही हे तुरीतील त्रिकोण चौकोन नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.